नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. निसर्ग सतत आपल्याला काही ना काहीतरी देतच असतो. कधीतरी निसर्ग अचानकपणे आपल्याला काहीतरी सत्कार्य करण्याची संधीही देतो. गुहागरमध्ये रानवीच्या माळावरती असताना आम्हालाही ही संधी मिळाली. आम्ही जिथे राहत होतो तिकडे घराच्या बाजूला असणाऱ्या एका जाळीमध्ये हा एक शिक्रा पक्षी अडकला होता. तिथे असणाऱ्या आशाताईंनी त्याला सुरक्षितपणे त्या जाळीतून बाहेर काढलं. पण त्यांच्याकडे टिपू नावाचा त्यांचा कुत्रा होता आणि म्हणून त्यांनी हा पक्षी आमच्याकडे दिला. त्याची टोकदार चोच बघून मला सुरुवातीला भीती वाटली. मी त्याला हातातही घ्यायला घाबरत होते, पण आमचे केअरटेकर चंद्रशेखर बुगडी यांनी मात्र त्याला अगदी प्रेमाने हातात घेतलं. त्यांनीही जेवढा वेळ आमच्याबरोबर होता तेवढा पूर्ण वेळ कोणालाही चोचीने किंवा नखांनी काहीही इजा केली नाही. कदाचित आम्ही त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतोय हे त्याच्यापर्यंत पोचलं असावं. सुरुवातीला आम्ही त्याला पाणी आणि काही तांदूळ खायला दिले, पण तो खूप शॉकमध्ये असल्यामुळे तो पाणीही प्यायला नाही आणि तांदूळ हे तर त्याचं अन्नच नव्हतं. सर्पमित्र नितीश कुरधुंडकर यांना त्याचे फोटो आणि व्हिडिओज पाठवले असता त्यांनी या पक्ष्याचं शिक्रा हे नाव सांगितलं आणि त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शनही केलं. हा पक्षी शिकारी पक्षी असल्यामुळे आम्ही त्याला फिशचे काही तुकडे, थोडंसं चिकन असं खायला देण्याचा प्रयत्न केला, पण तो खूपच शॉकमध्ये असल्यामुळे त्याने तेही खाल्लं नाही. तो घाबरून फक्त टकामका आमच्याकडे नुसताच बघत होता. अजूनही त्याला आमच्याबरोबर माणसांच्या जगात सुरक्षित वाटत नसावं. नितीश सर म्हणाले होते की त्याला बाहेर ठेवा, तो आता शॉकमध्ये असेल, थोड्या वेळाने तो उडून जाईल. परंतु बाहेर कोल्हे, कुत्रे यांची खूपच भीती होती. तसेच बाजूच्या लोकांचा कुत्रा टिपू हाही तिकडे फिरत असल्यामुळे त्याला बाहेर ठेवणं जरा रिस्की होतं आणि म्हणून त्याला घराच्याच बाहेरच्या भागात ठेवून मी त्याच्याबरोबर दिवसभर त्याची राखण करत बसून राहिले होते. थोड्या वेळाने त्याला माझ्याविषयी थोडा विश्वासही वाटायला लागला होता, कारण आता त्याचं घाबरणं कमी झालं होतं. हा पक्षी दिसायला खूपच सुंदर होता. स्पेशली त्याचे डोळे खूपच सुंदर होते, अगदी टपोरे आणि पिवळ्या रंगाचे. त्याच्या चोचीकडे बघून मात्र अजूनही भीती वाटत होती, कारण ती फारच टोकदार होती. हा शिक्रा पक्षी शॉकमध्ये तर होताच, पण थोड्या वेळाने आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या पायालाही इजा झाली आहे. जाळीत अडकल्यामुळे त्याच्या पायांना इजा होऊन त्यातून रक्त येत होतं. तो हळूहळू उडायचा प्रयत्नही करत होता, पण पायाला लागलेलं असल्यामुळे त्याला उडता काही येत नव्हतं. बराच वेळ तो अन्न पाण्याशिवाय तसाच बसून होता. थोड्या वेळाने तो स्वतःहून आम्ही ठेवलेल्या पाण्याच्या वाटीमधलं थोडंसं पाणी प्यायला. या पक्ष्याचं रक्षण करणं, त्याला जगवणं आणि त्याने पुन्हा आपल्या पंखांच्या बळावरती आकाशात उडावं हीच आमची इच्छा होती आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नही करत होतो. हळूहळू आम्ही त्याची जखम बघितली आणि त्याला औषध लावायचा निर्णय घेतला. पण अजूनही त्याच्या मनात आमच्याविषयी जी असुरक्षिततेची भावना होती, त्यामुळे त्याला बरं करणं तेवढं सोपंही नव्हतं. आपल्या पायांवरती उभं राहून आकाशात झेप घेण्याचे प्रयत्न मात्र त्याचे चालूच होते, पण पायाला लागलेलं असल्यामुळे त्यात त्याला काही यश येत नव्हतं आणि तो आपटून पुन्हा पडत होता. निसर्ग आणि स्पेशली एक सुंदर असा पक्षी इतक्या जवळून अनुभवणं हा आमच्यासाठीही एक चांगला अनुभव होता. परंतु त्याला जे दुखत होतं आणि त्याला उडता येत नव्हतं याचा आम्हालाही मनातून खूप त्रास होत होता. एरवी आकाशात आपले रुबाबदार पंख फडफडवून तोऱ्यात उडणाऱ्या
या शिकारी पक्ष्याची आज खरंच खूप केविलवाणी अवस्था झाली होती. शिक्रा हा पक्षी कोकणात कोंबड्यांची पिल्लं पळवणारा पक्षी म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या आशाताईंनी याचा जीव वाचवला त्यांचीही कोंबड्यांची 2 पिल्लं आधी याच जातीच्या पक्ष्याने पळवली होती. पण तरीही या पक्ष्याला वाचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. खरंच कोकणातली माणसं निसर्गाशी आणि प्राणी पक्षी यांच्याशी खूपच कनेक्टेड असतात. आपल्याला उपयोगी पडणाऱ्या पाळीव प्राणी आणि पक्ष्यांबरोबरच ते इतर जंगलातील घटकांची काळजी घेण्यातही पुढे असतात. जंगलं आणि त्यातले पशुपक्षी हे त्यांच्या जगण्याचा एक भागच बनून गेलेले असतात. आता त्याला माझ्याविषयी थोडी खात्री वाटायला लागली होती आणि मी जवळ असतानाही तो शांत राहत होता. पण इतर कोणीही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो लगेच पंख फडफडवून उडण्याचा प्रयत्न करत होता. अर्थातच तो प्रयत्न अयशस्वी होत होता कारण त्याच्या पायाला लागलं होतं. पण त्याला औषध कसं लावायचं हाच आमच्यापुढे एक मोठा प्रश्न होता. आम्ही जखम झाल्यावरती त्याच्यावरती औषध म्हणून उपयोगी पडेल, रक्त थांबेल असं एक औषध मुंबईतून नेलं होतं आणि याआधीही आम्ही कुत्रे आणि मांजरांवरती त्या औषधाचा प्रयोग केला होता आणि प्रत्येक वेळी त्यांना त्याचा फायदाही झालेला होता आणि म्हणूनच तेच औषध यालाही लावायचा हा प्रयत्न होता. याची नखंही खूप टोकदार होती, परंतु एकदाही त्याने घाबरला असतानाही आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा नखांनी अथवा चोचीने आमच्यापैकी कोणालाही इजा करण्याचाही प्रयत्न केला नाही. पण तरीही आम्ही योग्य ती खबरदारी घेऊनच पावलं उचलत होतो. पण आम्हाला इजा करण्याचा त्याचा कुठलाच इरादा दिसला नाही. त्याच्या पायाला तेल लावायचा प्रयत्न केला असता मात्र त्याने पंख फडफडवून एकदम उडण्याचा प्रयत्न केला आणि त्या गडबडीत तो पुन्हा जमिनीवरती पडला. थोडा वेळ तसाच पडून राहिला. मला तर असं वाटलं होतं की हा आता काही औषध लावून घेत नाही, पण औषध लावून घेतलं नाही तर हा पक्षी बरा कसा होणार आणि तो पुन्हा उडून त्याच्या घरी त्याच्या जंगलात कसा जाणार हा मोठा प्रश्न होता. शेवटी माझ्या आईने तसंच डेअरिंग करून त्याच्या पायाला औषध लावलं. हळूहळू त्यालाही जाणवायला लागलं होतं की त्या औषधांनी त्याला बरं वाटतं आहे आणि फायनली त्याचा विरोध मावळून त्याने हळूहळू आम्हाला सहकार्य करायला सुरुवात केली. एका पायाला तरी त्याने काहीही विरोध न करता औषध लावून घेतलं. बहुतेक त्याला हळूहळू बरं वाटलं असावं. पण अचानकपणे पुन्हा त्याची उडण्यासाठीची धडपड, पंख फडफडवणं सुरू झालं. आईने मात्र तरीही हार न मानता हळूहळू त्याच्या कलांनी घेऊन त्याला औषध लावणं सुरूच ठेवलं. औषध लावताना ती त्याला समजावत होती, अरे ऐक रे, अरे लावून घे रे औषध, औषध नाही लावलं तर तू बरा कसा होणार. आणि जणू काही त्याला तिची भाषा समजत असल्यासारखा तो हळूहळू शांत होत गेला. कदाचित त्याला तिचे व्हायब्रेशन्स जाणवले असतील. फायनली एकदा त्यांचा औषध लावण्याचा हा प्रोग्रॅम संपला. पण तिने रात्री जेव्हा त्याला औषध लावलं तेव्हा मात्र त्याने शांतपणे ते औषध लावून घेतलं. रात्री तिला वाईट वाटत होतं की तो उपाशी आहे आणि म्हणून तिने दुधामध्ये साखर घालून त्याला ते दूधही थोडंसं पाजलं. खरं तर तो शिकारी पक्षी असल्यामुळे तो दूध पिईल की नाही ही शंका होती, पण ते दूधही तो प्यायला आणि आम्हाला एक अविस्मरणीय असा आनंद देऊन दुसऱ्या दिवशी हा पक्षी आपल्या पायांवर उभा राहून आपले पंख मजबूतपणे पसरून उडून गेला. नितीश सरांचं नॉलेज इथे मानावंच लागेल. ते म्हणाले होते तसंच झालं. सुरुवातीला तो शॉकमध्ये होता, शिवाय त्याच्या पायालाही लागलं होतं.
पण दुसऱ्या दिवशी मात्र तो बरा होऊन आपल्या राज्यात उडून गेला. पुन्हा त्याच्या मागे जाऊन आम्ही कन्फर्म केलं की तो कुठे पडला तर नाही आहे ना, पण नाही, तो उंचच भरारी घेऊन उडून गेला होता. हा शिक्रा पक्षी उडून तर गेला, पण आमच्या आठवणीत हा कायमचा राहील. आपल्या मनात जर एखाद्याविषयी प्रेम असेल, सद्भावना असतील, आपल्याला त्याची काळजी वाटत असेल आणि आपण त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असू, तर एखादा जंगली शिकारी पक्षीही आपल्याला सहकार्य करू शकतो, आपल्या प्रेमाचा स्वीकार करू शकतो. हेच या शिक्रा पक्षाने दाखवून दिलं. कधीकधी आयुष्यात आपल्याला असाही अनुभव येतो की आपल्या जवळच्या लोकांना आपलं प्रेम समजत नाही, त्यांना आपली काळजी कळत नाही. पण या जंगलातल्या शिकारी पक्षाला मात्र आमचं प्रेम आणि काळजी हे दोन्हीही जाणवलं असावं, ते त्याच्यापर्यंत पोचलं असावं. भविष्यात जर कधी तुम्हाला एखादा जखमी पक्षी किंवा प्राणी आढळून आला आणि तुम्हाला त्याची सेवा करायची संधी मिळाली, तर या संधीचं नक्की सोनं करा. त्या प्राण्याला किंवा पक्षाला भरपूर सारं प्रेम द्या, त्याला औषध लावा आणि जेव्हा तो सुरक्षितपणे आपल्या राज्यात परत जाईल, तेव्हा तुम्हाला होणारा आनंद खूप मोठा असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप सारे धन्यवाद.